फडणवीस सरकारमध्ये पैशांशिवाय फाईल हालत नाही. महिलांच्या शोषणाला फडणवीसच जबाबदार, श्याम मानव यांचा गंभीर आरोप. फडणवीस यांच्या सरकारमध्ये पैशांची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. मी यापूर्वी 2 सरकारमध्ये काम केलं, मात्र एकही पैसा खर्च करावा लागला नाही. फडणवीस सरकारमध्ये मात्र पैसे दिल्याशिवाय फाईल हालत नाही, असा गंभीर आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला. शनिवार 23 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ते जालना येथे आले असता त्यांनी हा आरोप केला. श्याम मानव म्हणाले की सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी 15 दिवसात जी आर काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र तब्बल 11 महिने उलटूनही जी आर काढण्यात आला नाही. एजंटला पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायद्याच्या प्रचार आणि प्रसार थांबवण्यात आला, तसेच या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणेही कमी करण्यात आलं. मोंदूबाबांना सोबत घेऊन अंधश्रद्धा पसरविण्याचं काम सरकारकडून झालं, असा आरोप त्यांनी केला. बागेश्वर बाबांसारख्या व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. मागील 10 वर्षात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम झालं. जादू टोणा विरोधी कायदा प्रभावीपणे वापरला जाऊ नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळेच अशोक खरातसारखे भोंदूबाबा निर्माण झाले आणि महिलांचं शोषण झालं. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असंही श्याम मानव म्हणाले. अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचं सांगितलं. माध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यामुळे अशोक खरातवर गुन्हे दाखल झाले आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर अनेक पीडित लोक पुढे आले. राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार 35हून अधिक गुन्हे दाखल झालेत, अशी माहिती त्यांनी दिली. आता कोणत्याही भाजप नेत्यामध्ये फोन करून गुन्हा दाखल करू नका असं सांगण्याची हिंमत राहिली नाही, असे श्याम मानव यांनी यावेळी नमूद केलं. आधीच्याही सरकारामध्ये अशी परिस्थिती असेल, पण माझ्या बाबतीत लोक अपवाद करायचे, सरकारी अधिकारी अपवाद करायचे. मी 2 सरकारांमध्ये काम केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये काम केलेलं आहे, दुसरं उद्धव ठाकरे सरकारमध्ये काम केलेलं आहे. दोन्ही वेळेस मला हे कामं करत असताना एक पैसा कोणत्या अधिकाऱ्याला खाऊ घालावा लागला नाही फाईल आणण्याकरता. कारण अजितदादांचा फोन जायचा, श्याम मानवांचं एक पुण्यकर्म आहे आणि तो संदेश अधिकाऱ्यांपर्यंत पोचायचा नीटपणे. त्यामुळे धडाधड फाईली हलायच्या, कामं व्हायची आणि म्हणूनच इतक्या वेगानं हे काम होऊ शकलं होतं महाराष्ट्रामध्ये. पण या सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आणि शिंदे सरकारमध्ये कोणतीही फाईल पैशाशिवाय हालत नाही, असा माझा अनुभव आहे. माझ्याकडनं पण पैशाची अपेक्षा करतात. मी एक पैसा कोणाला खाऊ घालत नाही आणि स्वतः कधी खात नाही. हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा माझ्याकडनं पण पैशाची अपेक्षा करतात. स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी 15 दिवसात जी आर काढतो असं अजितदादा पवार अर्थमंत्री या सरकारमधले, एकनाथ शिंदे सरकारमधले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर त्यांच्या साक्षीनं कबूल केलं होतं. पण जी आर 11 महिने निघाला नाही. एजंटला दिल्याशिवाय काम होत नाही असं त्यांनी मग जेव्हा मला स्पष्ट सांगितलं, तेव्हा मी जाणं मंत्रालयात सोडून दिलं. या सरकारमध्ये पैशाची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणतीही कामं होत नाही, त्यात अपवाद नसतात, एवढं मात्र मी डेफिनेटली सांगू शकेन. देवेंद्र फडणवीसांनी हे काम पूर्णतः थांबवलं. हळूहळू यावरचे FIR दाखल करणं जवळपास थांबलं. फारच चिल्लर चाल्लर प्रकरण असेल, जादू टोण्याचं वगैरे, तरच FIR दाखल व्हायचे. बाबांबद्दलचे थांबले. आणि त्यामुळे या सरकारने या जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसारही थांबवला. दुसऱ्या बाजूनं कायद्याची अंमलबजावणी थांबवली आणि तिसऱ्या बाजूनं बाबा घेऊन हिंडायला लागले. त्यात धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे बाबा, बागेश्वर धामवाले बाबा म्हणतात, प्रदीप मिश्रा सारखे बाबा, अशा बाबांना घेऊन हिंडायला लागले आणि ते अंधश्रद्धा वाढवायला लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलं महाराष्ट्रामधलं आणि जादूटोणा विरोधी कायदा वापरला जाणार नाही अशी व्यवस्था केली. आणि म्हणून अशोक खरात सारखे एवढे बाबा निर्माण होऊ शकले आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं शोषण करू शकला, याकरता देवेंद्र फडणवीस, त्यांचं धोरण आणि त्यांचं सरकार जबाबदार आहे, असं मी जाहीररित्या बोलतो आहे.